नमस्कार. मी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र लातूर संस्थापक अध्यक्षा दीपमाला तुपकर दिव्यांग आधार संघ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व माहिती आवडल्यास शेअर करा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रण राप मुंबई, पालघर, रायगड, पेण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा विभाग यंत्र अभियंता चालक राप विभाग कार्यशाळा बारामती, श्रीरामपूर विषय दिव्यांग प्रवाशांना राप महामंडळाच्या तक्त्यातील बिना वाहतूक नियंत्रित शयनयान व जनशिवनेरी बसमध्ये आसन राखीव ठेवण्याबाबत संदर्भ परिपत्रक क्रमांक 15/2023 क्रमांक रापा वाहक सवलत 453 दिनांक 12/2023 दिव्यांग प्रवासात रापा महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आसन राखीव ठेवण्याबाबत तसेच सदरील आसन प्रवासादरम्यान लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्याबाबतची न्याय या कार्यालयाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने आपणास पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. क्रमांक 1. दिव्यांग प्रवास खालीलप्रमाणे बसमध्ये आसन राखीव ठेवण्यात येत आहे. नंबर 1. सामाजिक घटक दिव्यांग साधी 3-4-5-6, निम-आराम 4-3, ई-शिपाई 4-3-5-6, शिवशाही 3-4-5-6, बिना वातानुकूलित शयनयान 7, ई-व्ही म्हणजे आसनी 3 आणि 4, बिना वातानुकूलित शयनयानी 6, जनशिवनेरी 13-14. नंबर 1 मध्ये दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करत असताना त्या स्थानकावर थांब्यावर सदर शयनयान प्रवाशांकरता उपलब्ध करून देणे. नंबर 2. आरक्षित अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थी राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरूपी राखीव देण्यात यावे. दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर असेल त्यांना रिकामी करून देण्यात यावीत. नंबर 4. दिव्यांग लाभार्थी आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यात प्राबल्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्याला सर्वसाधारण आसन आरक्षित करून देण्यात येईल. नंबर 5. चालक वाहक यांनी दिव्यांग लाभार्थी प्रवास दरम्यान त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने उपलब्ध करून देण्यात यावी. नंबर 6. दिव्यांग व्यक्तींना रापा बसेसमध्ये चढण्यासाठी उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरिता चालक वाहक मदत करतील. रापा बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना मंतव्यस्थान उतरण्याचे ठिकाण येताच वाहकाने त्याबाबतची सूचना उद्घोषणा करून उतरण्याचे ठिकाण आल्याबद्दल दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे. नंबर 6. दिव्यांग प्रवासी रापा प्रवास सुखकर करावा या हेतूने योग्य ती मदत चालक वाहकाने दिव्यांग प्रवाशांना करावी. नंबर 8.
सर्व सद्यस्थिती दिव्यांग बिना वातानुकूलित शयनयान तसेच शिवनेरी जनशिवनेरी बसमध्ये आसन राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर बसमध्ये राखीव ठेवण्यात येणाऱ्या आसनांच्या अखेरीतून तक्ता संख्येत जोडण्यात येत आहे. इतर सवलती नंबर 9 इतर सवलती प्रवाशांना या कार्यालयात वरील संदर्भ पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या खालील आसनामध्ये तसेच सूचनेमध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही. सदर बदल करण्यात आलेली बिना वातानुकूलित शयनयान व जनशिवनेरी बस आसन व्यवस्थेत प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणी मुळे यांना लाईन संगणकीय आरक्षण प्रणाली वरती दिनांक 1/11/2024 पासून करण्यात येणार आहे. मात्र बिना वातानुकूलित शयनयान व जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरील आसने प्रवास दरम्यान उपलब्ध करून देण्यात यावीत. सदर बाबतची कार्यवाही परिपत्रक प्रसारित केलेल्या दिनांक पासून करण्यात आली आहे. प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरी उपरोक्तप्रमाणे बदल बाबतची माहिती सर्व संबंधित चालक, महापरिचारक, कर्मचारी तसेच आगार प्रमुख यांना देण्यात यावी. धन्यवाद.